आणि भरपूर चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे। आपण बघतोय चांगल्या चांगल्या टीम्स या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिल्यात। चला बॅटर पाठवा, सलामीचे वावेगर टीमनं बॅटर पाठवायचे आहेत। आपण अगोदरच त्या ठिकाणी अनाउन्स करण्यात आपल्याकडनं आलं होतं की आपण सेकंड मॅच लगेच खेळवणार आहोत। चार दिवस मराठा स्पर्धा आहे। काल बुधवार, आज गुरुवार, उद्या शुक्रवार आणि शनिवार, 4 दिवस, 4 म्हणजे दिवस नाही रात्र नाईट स्पर्धा आपण पाहतोय। आणि आज चांगल्या चांगल्या टीम्स आहेत असं म्हणणार नाही मी, कारण रोजच ज्या टीम खेळतात त्या ताकदवान आहे, जो खेळतोय तो चांगलाच आहे। आज आपण जर बघितलं तर स्ट्रॉंग टीम आहेत आणि पणस डोंगरी असेल, त्यानंतर आपण गारमाता कराडे पाहिली, दुर्गादेवी रावे पाहिलं, मोरिया बोरगाव, अजय 11 उसराई देवळोली, सावळेश्वर सावळे, त्यानंतर सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, तन्मयी 11 विंधणे, भूमी आणि अधिरा 11 फणस डोंगरी, रुची 11 उत्कर्ष सावळे आणि स्वर्गीय नामदेव स्मृती बीपी फाइन्स उमरोली, रियांशी 11 गावदेवी कळवे आणि प्रियांक 11 जितूआई जिते। याच्या चांगल्या दिग्गज टीम आज आपण पाहतोय। सलामीची वावेगर टीमची जोडी मैदानावरती जात असताना पंच निशांत माळी, विशाल पाटील, त्यानंतर अजून कोण आहे रे, नरेंद्र पाटील, निशांत माळी, विशाल पाटील आणि सगळे पंच आपण पाहिले त्या ठिकाणी। संदीपजी माळी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि जयदास पाटील त्यांच्या समवेत आहेत, त्यांचे स्वागत आहे। जयदासजी पाटील आणि संदीप माळी यांचं मनापासून स्वागत। 40+ एक जबरदस्त खेळाडू म्हणजे संदीप आणि त्यांचंही स्वागत। आमचे महागुरु संतोषजी चौधरी साहेब आणि केळकर कंपनीचे मॅनेजर व्यवस्थापक परेशजी पटेल सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी महागुरु संतोषजी चौधरी यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं। परेशजी पाटील यांनाही विनंती आहे की आपणही व्यासपीठावरती यावं। परेशजी पटेल आणि संतोषजी चौधरी महागुरु, गुरु 11 पावणे 11 पर्यंत इथे येतील यात बिलकुल शंका नाही, कारण रायगडमधील एक दिग्गज निवेदक आणि तेवढ्याच ताकदीचे समालोचक टिके माळी। चला सलामीची जोडी मैदानावरती रवाना झालेली। निशांत माळी यांचा सामना सुरू होण्याचा इशारा। पहिला चेंडू, गोलंदाज कुणाल शिंदे, लोअर फुल टॉस, चांगला चेंडू मिळाला, तिथे त्याला स्टॉप करण्यात आलेला आहे। पहिला चेंडू आपण पाहिला, लोअर फुल टॉस टाकला होता। स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज अजय माळी, नॉन स्ट्रायकर एंडला अनुराग माळी। एक चांगलं नाव टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने कमवलं कमी कालावधीमध्ये तो वावेघरचा अनुराग माळी। नॉन स्ट्रायकर एंडला प्रतीक्षा करतो, एक चांगला गोलंदाज आहे तो अनुराग माळी। आणि स्ट्रायकर एंडला लोबार, इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतोय पण चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे। अजय माळीच्या बॅटमधनं आल्या 4 धावा। समोर आपले वाहनं पार्क केलेली आहेत, त्यांना नम्र निवेदन आहे की आपण तिथून थोडी बाजूला करावी, पाहुण्यांची वाहनं त्या ठिकाणी येतील। मोठा फटका, मस्त टायमिंग, जबरदस्त क्रिकेटचं हे सौंदर्य, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू हा म्हणतात सीमारेषे पलीकडे। अजय माळीच्या बॅटमधनं चौकार।
चेंडूचा खेळ संपलाय. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार अजय माळीनं मारले खरे, पण त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं या गोलंदाजीवरती. ते गोलंदाज कुणाल शिंदेकडनं मागच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 विकेट त्याने मिळवल्या लगातार आणि केवळ 6 धावा दिल्या होत्या. चांगला चेंडू होता. इथे थोडंसं शफल्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा, पण एक धाव मिळते. एका लेगबाईच्या रूपात धाव मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावत संख्या पुढे सरसावली आहे. धावा होत आहेत त्या 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. आपण पाहतोय कुणाल शिंदे, अंकित मालुसरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अंकित मालुसरे, त्यानंतर कोल्हे साहेब, संदेश यश मालकर, सगळ्यांचं मनापासून स्वागत. चांगला फटका अनुराग माळीच्या बॅटमध्ये, इथे लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे जाईल. अजून एक चौकार अनुराग माळी ठोकतोय. हा तिसरा खणखणीत चौकार. मालकर, सगळी टीम, सगळ्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. नाईट मैत्री चषकानंतर रसायनी ट्रॉफीकडे त्यांनी आपलं जे मार्गक्रमण केलं डायरेक्ट नाईटमध्ये, आणि त्यांना धन्यवाद मी देतो अंकित आपल्याला, कारण गेली 17-18 वर्ष आम्ही कॉमेंट्री करतोय, पण अशी संकल्पना सत्यात उतरवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आहे. नाईट टुर्नामेंट आपण आयोजित केलेले, पाहुण्यांचे बॅनर एवढे लावले आहेत की सगळ्या पाहुण्यांवरनी आपल्याला त्या ठिकाणी भरघोस असं प्रेम द्यावं अशी आपण सदी त्या ठिकाणी अपेक्षा ठेवणं काही गैर ठरणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आल्यात आणि नवीन गोलंदाज येतोय धीरज बेलकडे. विशाल पाटील बघा ऑफिशियल अंपायर. दांडीगुल झाली आहे. पहिला हादरा मिळालाय तो टीम वावेगर संघाला. बाद होणारा फलंदाज अजय माळी, त्रिफळा चित्त. दीपक कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. दीपक कदम आपण बघतोय, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. बघा खूप मोठ्या टीम्स या ठिकाणी आमंत्रित केलेल्या आहेत. काल मला असं वाटतं तांबाटी या ठिकाणी खेळलेली आहे. आज पनस डोंगरी असेल, कळवा म्हणजे त्या परिसरातल्या टीम आहेत, पारगाव आहे, विंधणे आहे, उरण असेल, दांडेगुल. अजून एक हादरा दिलाय धीरज बेलकडे या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी, लगातार 2 चेंडूवरती 2 त्यानं विकेट मिळवल्या आणि 2 धक्के दिलेत ते टीम वावेगर संघाला. बघा 2 विकेट लगातार मिळवले. मागच्या मॅचमध्ये कुणाल शिंदेने लगातार 2 विकेट मिळवले चेतन, आणि या मॅचमध्ये गोलंदाज धीरज बेलकडे यांना 2 विकेट मिळवल्या. चांगली ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज धीरज बेलकडे हा गोलंदाज. पेन तालुक्यातली एक चांगली ताकदवान टीम आहे ती म्हणजे मोर्या बोरगाव, आणि आज वावेगर टीमच्या विरुद्ध खेळत असताना इथे कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलं चेंडूला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. एक धाव घेतली जाते. एका धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आता पुढे सरसावेल. धावा होतील त्या 14 धावा धावफलकावरती. खूप चांगली स्पर्धा
पहिल्यांदा अक्कुलवाडी गावामध्ये आयोजन केलं. त्यानंतर मोहोपाड्याच्या मैदानावरती मैत्री ट्रॉफी, त्यानंतर निसर्गरम्य अशा उसराई तळावाच्या अगदी बाजूला आणि सावळे आणि देवळोली या च्या ठिकाणी हे आयोजित केली स्पर्धा. त्याच्या अगोदर सावळ्याल डेची स्पर्धा आयोजित केली होती. अतिशय चांगली संकल्पना. त्यानं मी अगोदर सांगितलं 8 तास ड्युटी करण्यापेक्षा 8 दिवस व्यवसाय करा आणि संकल्पना चांगली आहे अंकित आपली. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. मेहनत आहे त्याच्यासाठी बोलणं सोपं आहे पण खूप मेहनत गेली महिनाभर त्यांनी घेतलेली, जास्त दिवस असतील कदाचित. चांगला चेंडू खोदून काढला. इथे हलक्या हाताने चेंडूला मिड ऑफला ढकललं जाते. एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीनं 15 धावा धावफलकावरती आपण बघतोय. विशाल पाटील सर आमच्या सोबत आहेत. विशाल पाटील सर, काय म्हणाल तुम्ही या मैदानावरती मोरिया बोरगाव टीमनं पहिल्यांदा फलंदाजी म्हणजे पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी करताना सहज धावा केल्यात. किती धावा वावेकर टीमनं उभ्या केल्या पाहिजेत? माझ्या अंदाजे तरी 3 ओव्हरच्या षटकामध्ये 40 धावा तरी उभारल्या पाहिजे. हा नक्कीच आपलं म्हणणं रास्त आणि तो प्रयत्न इथे फसलाय. मात्र डीप स्क्युअर लेगला झेल पकडला. अजून एक फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला वावेगर संघाचा. इथे ऋतिक राठोड तर इथे 3 विकेट या षटकामध्ये धीरज बेलकडे यांना मिळवलेत. 2 षटकांचा खेळ मला असं वाटतं संपलाय. एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 बाद 15. पण आक्रमण करावं लागेल, षटकार चौकार मारावे लागतील. धीरजचा चेंडू खोदून काढलाय पॉईंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय त्या ठिकाणी आपण बघतोय. एकच धाव, एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे सरसावते. 16 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा इथे आपण बघतोय. आणि इथे स्वागत केलं जाईल. आमचे जयदासजी पाटील साहेब यांचं स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर आपण विनंती करूया, जयदासजी पाटील यांचं स्वागत इथे केलं जाणार आहे. त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. जयदासजी पाटील, देवळोली गावची शान, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. अंकित मालुसरे, नितीन बैकर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. विधानसभेला जेवढा मोठा मतदारसंघ नसतो तेवढा या आयोजकांनी मतदारसंघ गाठलेल्या लोकसभेला आहे कदाचित. तिकडे तांबाटीवरने काही आयोजक आहेत, तिकडे आपट्यावरून आहेत. बरेचसे आयोजक त्यांनी जे आहेत त्यांना सिलेक्ट करून आपल्या या आयोजनामध्ये घेतलेलं आहे. हां नक्की ते येणार आहे मी हळूहळू. अजून तर सुरुवात झालेली आहे. 2 षटकं संपलेली आहेत. 3रं षटक सुरू आहे. गोलंदाज तयार. हा चांगला चेंडू इथे आडव्या पाट्याला खेळून काढलाय पण क्षेत्ररक्षण बघा बोरगाव टीमचं खूप चांगलं होतंय. चेंडूला त्या ठिकाणी पकडतायत आणि या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. 17 धावा धावफलकावरती 3रं षटक सुरू असताना आपण बघतोय 3रं षटकाचा खेळ सुरू आहे. विशाल सर, गोलंदाजी चांगली होती आतापर्यंत मैदानावरती. ती गोलंदाजी करणाऱ्या मोरिया बोरगाव टीमची, पण वावेगर संघालाही कमी लेखता येणार नाही आपल्याला, कारण वावेगरकडे अनुराग माळीसारखा एक चांगला गोलंदाज आहे ज्याचं नाव रायगडमध्ये अगदी गाजलेलं आहे. आणि त्यामुळे ही मॅच चांगली होईल तिला बिलकुल शंका नाही, कारण दोन्ही संघाने एक संघाला पराभूत त्या ठिकाणी केलेला आहे. चांगला चेंडू इथे वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून ढकललाय. 2 धावा घेतल्या. 3री धाव घ्यायची की नाही असा प्रश्न पण डावचित होतोय तो अनुराग माळी. एकच का?
आहेत सकाळपर्यंत धंदा 5-6 वाजेपर्यंत आणि त्यानंतर अंकित मालुसरेवरती असलेलं प्रेम युवराज गोठल यांनी दाखवलेलं आहे. त्यांचे मनापासून स्वागत. त्यांनी आम्हाला चेंडू दिलेले आहेत स्पर्धेसाठी, त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद. आणि मोरिया बोरगाव टीम चांगला खेळ करते मैदानावरती, पण या परिसरामध्ये मला असं वाटतं कदाचित पहिल्यांदा या मोरिया बोरगाव टीमला उतरवण्याचं काम आमचे पंकज पाटील आणि धीरज पाटील यांनी केलेलं आहे. तर त्यांचंही मनापासून स्वागत आहे आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात मोरिया बोरगाव टीमला. गुळसुंदाचे सदस्य जितेंद्र पाटील यांचे स्वागत आहे. चांगला फटका, इथे चांगलं टायमिंग, जाईल चेंडू, सीमा पार होईल आणि इथे देखणा फटका, खणखणीत षटकार. 6 धावांच्या धन्यवाद. सन्माननीय अमितजी रापटे साहेब आपट्याचे, त्यांनी आम्हाला मोलाचं आर्थिक सहकार्य केलेलं आहे. त्या सगळ्या दात्यांचं जेवढे दाते आहेत त्या सगळ्यांचं मनापासून इथे आम्ही स्वागत करतो. अमितजी रापट्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. विराज गोठल यांच्याकडनं चेंडू या स्पर्धेसाठी जेवढे लागतील तेवढे पूर्ण आलेले आहेत, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, शेवटचा बॉल घेऊन धावफलकावरती धावा आहेत 24. हा खूप चांगला चेंडू, डॉट संपलेला आहे. पहिल्या 17चा खेळ इथे संपला. धावफलकावरती धावा आहेत 24-25 ची गरज आहे जिंकण्यासाठी. पारगाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सावळेश्वर सावळे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. सावळेश्वर सावळे टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. गावची जवळच अगदी हाकेच्या अंतरावरती त्यांचं हे मैदान आहे. त्यांना विनंती आहे की आपला प्रतिस्पर्धी इथे उपस्थित आहे, आपणही तातडीने इथे यावं अशी विनंती मी आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला करतो. खूप चांगलं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. रसायनी चषक, रसायनी चषकाचा अर्थ असा आहे की रसायनी परिसरातील जेवढे क्रिकेटचे वेडे आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांनी एकत्रित येऊन निर्माण केलेली ही संकल्पना. आणि रसायनी म्हटल्यानंतर आपण जर बघितलं तर कसलखंडपासून ते तुमचं तिकडे माझगावपर्यंत पूर्ण आपट्यापर्यंत आणि इकडे दांडपाट्यापर्यंत जो परिसर आहे तो रसायनी परिसर आहे. आणि त्याही पलीकडे आमचे ॲडिशनल रसायनी एरियामध्ये गेलेले अंकित मालुसरे, तिकडे तांबाटी असेल, अशा ठिकाणच्या टीम इथे खेळलेल्या आहेत. कारण तिकडे त्यांचा पाहुणचार नेहमी असतो, नेहमी स्पर्धेसाठी असतात अंकित मालुसरे. आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. म्हणजे सगळ्यांनाच, एकट्याला नाही, सगळ्यांनाच. त्यांनी चांगली संकल्पना त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि एक चांगलं स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे ते या रसायनी ट्रॉफीमध्ये. मैत्री ट्रॉफी झाली, आता रसायनी ट्रॉफी. पण संकल्पना चांगल्या आहेत मी म्हणेल. नक्कीच कॉमेंट्रेटरही त्यांनी रसायनीचेच बोलवलं, त्याच्या मागचं एक कारण आहे. पहिल्या तीन षटकांचा खेळ संपलाय, 24 झालेले आहेत, 25 ची गरज आहे. पंचही रसायनीचे आहेत, सरपंचही सगळे रसायनीचे आहेत. 25 ची गरज आहे जिंकण्यासाठी. यानंतर सावळे टीमला आपण विनंती करूया. सावळे टीमला विनंती आहे की आपण टॉस साठी या. सावळेश्वर सावळे, बोरगाव टीम आपण बघतोय पेण तालुक्यातला एक दिग्गज संघ आहे. बरीचशी मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत आणि आज जो जिंकेल तो मला सोडे पुढे जाईल विशाल पाटील सर. कारण दोन्ही संघानं एक संघाला नामोहरण या मैदानावरती केलेलं आहे. $25 टू विन. 18 चेंडू आहेत. नाही, सावळे टीमला विनंती आहे पुन्हा एकदा की टॉस साठी या. कोण आहे कॅप्टन रे? अंकित कोण कॅप्टन आहे? अनिकेत केदारी मला असं वाटतं कॅप्टन आहे टीम सावळेश्वर सावळ्याचे. त्यांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. ये बाबा धावत ये जरा, ये धावत ये. 25 ची गरज आहे 18 बॉलमध्ये. पारगावरनं खेळाडू आलेत
आपल्या इकडे एक फक्त रस्ता पास करायचा 22 मीटरचा 22 फुटाचा. तुमचं स्वागत आहे. आदरणीय जयदासजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण टॉस करावा. सावळेश्वर सावळे आणि सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव जयदास पाटील. प्रफुल्ल केदारी मला सोड इथे आले, त्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती या. प्रफुल्ल केदारी आणि भगीरथ माळी त्यांच्या सोबत आहेत, त्यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आमचे एम.डी. माळी साहेब, त्यानंतर सुशांत पाटील व्यासपीठावरती आहेत. त्यानंतर सावला ऑन द टॉस. काय निर्णय आहे आपला? बॅट फर्स्ट. पहिला चेंडू वाईट टाकला जातोय. गोलंदाज अनुराग माळी, सावळे वाबेघरचा हा गोलंदाज आहे. मला असं वाटतं रायगड प्रीमियरला रायझिंग बेस्ट बॉलर हा त्याला किताब मिळालेला आहे. बाईक मिळाली का? अनुराग माळी बघा थोडासा चुकतो या वेळेला. स्ट्रायकर एंडला फलंदाज उभा आहे अमित. 25 ची गरज आहे. 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 24 धावा या 17 बॉल मध्ये कंप्लीट करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला माफ करा वाईट चेंडू आहे, त्यामुळे चेंडू तसेच असतील आणि धावा मात्र एक होती आहे. गोलंदाज अनुराग. अनुराग थोडासा चुकलाय यावेळेस, मात्र त्यानं बरोबर टप्पा टाकला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अमित स्ट्रायकर एंडला उभा आहे आणि जीवन हा नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. जयेश आणि अमित ही जोडी मैदानावरती. रसायनी ट्रॉफी 2025 अतिशय दिमागदार असं आयोजन, आयोजकांची खूप सारी मेहनत. चांगला फटका. इथे टायमिंग मिस. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे दूर आहेत. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या अगदी जवळ. 2-2 3-3 चौथाही आला आणि चेंडूला मात्र अडवलं आणि या चेंडूवरती धावा मिळतील त्या 2. 25 ची गरज आहे 3 धावा धावफलकावरती. 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी खेचला होता. सुभाष पवार 4 दिवस त्यांचं सहकार्य मोलाचं असेल. सुभाष पवार हे खंदे समर्थक आहेत आणि अंकित मालुसरे यांचे. गोलंदाज पुन्हा एकदा अनुराग माळी. चांगला फटका. बॅक टू द बॉलर. खूप चांगलं चेंडूला त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलेलं आहे गोलंदाज अनुराग माळीकडनं. आपण विशाल सर बघतोय हा गोलंदाज आहे आणि तसं पाहायला गेलं तर डॅनियल विक्टोरी हा इंटरनॅशनल मध्ये चष्मा लावून गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि आज आपण बघतोय तो अनुराग माळीला. पण डॅनियल विक्टोरी माझं डावखुर आहे का? होता. धावफलकावरती धावा आहेत त्या 3. 22 ची गरज आहे. चांगला फटका. मस्त स्ट्रोक होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना फटका. खणखणीत षटकार. चार धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे 6-7 धावा. 18 ची अजूनही गरज आहे. 18 धावांची अजूनही गरज आहे. आपण बघतोय येणारे चेंडू काही शिल्लक. गोलंदाज अनुराग माळी वरती हल्ला चढवलाय. मस्त स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य बॅकफुटला आले. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून गोळीच्या वेगानं चेंडू सीमा रेषा पार. फलंदाज अमितच्या बॅट मधनं दुसरा खणकार. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले फलंदाज अमित यांच्या बॅट मधनं आणि आता त्या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाजांनी. 2 चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाले चौकारासाठी.
या चौकाराच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावा होत आहेत. अजून या वेळेला विकेटचं पतन, पहिली विकेट त्या ठिकाणी मिळवली आहे. धावफलकावरती धावा असतील 11. पटन त्या ठिकाणी झालेलं आहे. अमित त्या ठिकाणी बाद झाला. थोडीशी घाई केली अमितनं. अजून एक चौकार त्याला खेचायचा होता पण झेल पकडला गेला अमितचा आणि पहिला धक्का मिळालाय. आणि या मैदानावरती या ज्या पिच आखणी ज्यांनी केलेली आहे ते आमचे किरण मोरे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मयूर सावंत इथे उपस्थित आहेत, उदयजी मोरे आहेत, जगदीश गोठल, विवेक भोईर, विराज गोठल, जितेंद्र पाटील सदस्य गुलसुंदे ग्रामपंचायत आणि अमित रापटे बेलवली. आपट्याचे अमित रापटे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. नवीन फलंदाज वसंत जाधव मैदानावरती मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी ज्यानं केली पण आता फलंदाजी करावी लागेल, गोलंदाजी तशीच करावी लागेल या मॅच मध्ये. 2 अजून षटकं शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा आहेत 11. चांगला चेंडू वसंत जाधवचा, खूप चांगला चेंडू. वसंत बहरलाय, पहिला चेंडू त्यानं खूप चांगला फेकला. डॉट चेंडूचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या झालेली आहे 11. 14 धावांची अजूनही गरज आहे. 14 धावांची गरज आहे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान, प्रेक्षकांची गर्दी. चांगला चेंडू होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षण, मिड ऑफला क्षेत्ररक्षण ठिकाणी पाहायला मिळतंय. तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, कधी खराब करतायत पण इकडे अटॅक येण्याची परिस्थिती 12 खेळाडूला. एवढं टेन्शन त्याला आलं. आता टेन्शन घ्यायचं नाही कारण मॅच एवढ्या होतात, आज नाही तर उद्या होतील, घाबरायचं कारण नाही. क्षेत्ररक्षण इथे थोडंसं जरी खराब झालं तरी येणार 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. कारण आजकाल थोडं जरी टेन्शन घेतलं की मग प्रॉब्लेम होतो. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, ते बरोबर काम करतील. 10 चेंडू आणि 13ची गरज आहे. 10 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजी करतोय तो गोलंदाज वसंत जाधव. स्ट्रायकर एंडला विवेक बेलकडे आणि नॉन स्ट्रायकर एंडला जीवन जयेश बेलकडे. चांगला फटका असं वाटलं पण चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक विकेटचं पतन, अजून एक धक्का दिलाय तो टीम मोरया बोरगाव टीमला. आणि धावफलकावरती धावा असतील त्या आतापर्यंत 12. येणारे 9 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज आहे. मॅच चांगली होणार यात शंका नाही. दोन्ही टीम मध्ये आता संघर्ष पाहायला मिळतोय. 9 चेंडू 13ची गरज आहे. 9 चेंडू मध्ये केल्या 12. आता अजूनही 9 चेंडू 13 धावांची गरज आहे. सहजरित्या हा सामना जिंकेल की काय. विशाल पाटील सरांनी बरेचसे सामने अगदी पिचच्या जवळ राहून बघितलेले आहेत. त्यांनाही वाटलं 40 धावा खूप म्हणजे महत्वाच्या ठरतील पण 25 धावा या सामन्यामध्ये निर्णायक ठरतील की काय अशी गोलंदाजी या ठिकाणी सुरू आहे ती वावेगर संघाची. वसंतचा हा चेंडू थोडासा लेग स्टिक सोडतोय. पंच या वेळेला सुनील तांडेल सरांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं आता धावा होतील त्या 13. शेवटचे 9 चेंडू आणि 12ची गरज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. बेलोलीचे सुनील तांडेल सर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. वसंत जाधवचा हा चेंडू जोरदार अपील पण क्षेत्ररक्षक थोडासा पुढे लेग बायचा इशारा दिला आणि या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा होतील त्या 14. येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि गरज आहे 11 धावांची.
8 चेंडू 11 धावांची गरज आहे ते जिंकण्यासाठी. विराज गोटल 12च्या नंतर 12च्या आत तुम्ही घरी रवाना व्हाल, कारण उद्या आपली कामगिरी महत्वाची आहे. शेवटचे चेंडू शिल्लक 8 आणि 14 किती 11 ना. मस्त स्ट्रोक, चांगला स्ट्रोक लगावलाय, चेंडू जातोय इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक धक्का मिळालाय. जबरदस्त सामना आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळेल. वावेगर संघानं स्पिरिट त्या ठिकाणी सिद्ध केलंय. शेवटचे 7 चेंडू 11 धावा, हा चेंडू महत्वाचा. या चेंडूवरती काय घडणार तो इतिहास म्हणजे तेच सगळं या मॅचचं सगळं अवलंबून या चेंडूवरती असेल, कारण शेवटचे 7 बॉल आणि 11 रनची गरज आहे जिंकण्यासाठी मोरया बोरगाव टीमला. 7 बॉल 11. गीतं लावली तर वसंत बहरेल, कारण त्यांनी गोलंदाजी चांगली केलेली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 14. येणारे 7 चेंडू आणि 11ची गरज आहे. हा चेंडू विशाल सर महत्वाचा आहे. या चेंडूवरती कमीत कमी रोखावं लागेल वावेगर संघाला, तर एखादा मोठा खेचावा लागेल फटका तो बोरगाव संघाला. पण इथे वेगळं दोन्ही टीमच्या बाजूने इथे समीकरण जुळतंय की काय, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय इथे असं वाटलं, परंतु फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. पंच विशाल पाटील सर एक चांगले अंपायर आहेत आणि सिनेमामध्ये त्यांची भूमिका आहे. पंच म्हणून त्यांनी एका सिनेमामध्ये काम केलेलं आहे, 2 सिनेमामध्ये सांगता येते मला. तर इथे या सिनेमात काय काम करणार ते हे पाहणं गरजेचं आहे, कारण फार महत्वाचा हा निर्णय असेल दोन्ही टीमच्या दिशेनं. इथे फार महत्वाचा निर्णय आहे. अंकित मालुसरे थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, कारण टेन्शन असणारच, एवढी मेहनत आपण घेतोय या मॅचेस अतिशय संपन्न. नॉट आउट बॅटर सेफ आहे. शेवटचे 6 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. त्या 2 मॅच अजूनही तुम्हाला आठवत असतील आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान. मला असं वाटतं 1999 ती मॅच झाली होती आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. टिमन फ्लेमिंग त्या ठिकाणी गोलंदाजी करताना, नॉन स्ट्रायकरला ॲलन डोलांड असताना स्ट्रायकरने लास्ट क्लोजर होता. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार मारले खरे. शेवटची जोडी मला वाटते मैदानावरती होती आणि तिथून आवाज आला की धावा धावा म्हणजे रन रन. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी ॲलन डोनाल्डला मागे पुढे काहीच बघितलं नाही. डॅरन लेमनच्या हातामध्ये चेंडू गेला आणि त्या ठिकाणी ॲडम ग्लिस डायरेक्ट हिट करण्यात आला नॉन स्ट्रायकर एंडला आणि ॲलन डोनाल्ड बाद झाला होता. 2 वेळेला स्वप्न त्यांचं भंगलं होतं सेमीफायनलला जाण्याचं आफ्रिकेचं. पण या मॅच मध्ये सिच्युएशन तर तीच आहे. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. हा पहिला चेंडू थोडेसे चाचपडत आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. सुनील तांडेल सर बघूया मेन अंपायरच्या भूमिकेत. येस सर. निशांत माळी सुद्धा एक चांगले अंपायर आहेत. MCA पास तर झालेले आहेत. आता ते NSM ला लेदरचं कोचिंग देतात मला असं वाटतंय. त्यांचे संपर्क करायचा आहे मला. पंच काय निर्णय आपण द्यावा, म्हणजे तिकडे तुमच्याकडे रेफर केलेला आहे. अशा क्रिटिकल कंडिशनला विशाल पाटील यांच्याकडे आता जबाबदारी आलेली आहे आणि या क्रिटिकल मोमेंट फार महत्वाच्या असतात अंपायरसाठी. त्या सत्व परीक्षा आहेत आणि बघूया इथे काय घडतंय हे पाहणं फार गरजेचं आहे. बॅलन्सिंग त्या ठिकाणी हा सामना आहे. 6 चेंडू 9 धावा. इथे पहिल्या चेंडूवरती तर धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. भीमर आहे का यासाठी पंचांकडे निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. फटाके वाजतायत आता. अर्थातच पाहुण्यांचं आगमन होईल. कोण वाजवतोय बाबा? शुभम. पाहुणे मला असं येतील थोड्या वेळात. पंचांचा नो बॉलचा इशारा. हा सर धन्यवाद धन्यवाद बाबा.
धावफलकावरती धावा आहेत 9+1 म्हणजे 2 धावा. आणि ज्यांनी मला असं वाटलं अंकित की पुण्यालाच घर घेतले की काय, असे आमचे अजिंक्य भौड 15 दिवस होते ना पुण्याला, मला असं वाटतं पुण्याला स्थायिक होतील की काय, कॉमेंट्रीसाठी गेले होते, यायचं नावच नाही. त्यांचे स्वागत आहे. येणारे चेंडू 6 आणि 7 ची गरज आहे. पहिला चेंडू नो बॉल टाकण्यात आलेला आहे. 6 बॉल 7. बॉलर चांगला फटका, इथे चांगलं टायमिंग, वाईडीच्या डोक्यावरून मारलाय फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधनं षटकार. मस्त बॉल, डॉट चेंडू जातोय की काय. इथे मात्र आता 4 चेंडू शिल्लक आहेत, एका धावेची गरज आहे. षटकार चौकार जर पाहिजे असतील ना एका बॉलमध्ये तर फलंदाज खेचतात, परंतु अशी एक एक धाव करताना असं वाटतं की धाव होईल पण, आणि कधी कधी असं वाटतं की डिफेन्समध्ये खेळलो तर हा सामना आपल्या बाजूने येईल की काय. सावळे टीमनं बॅटिंग घेतलेली आहे आणि हा सामना त्या ठिकाणी जिंकलेला आहे. मोरिया बोरगाव टीमनं मनापासून त्यांचं अभिनंदन आहे. वावेगर टीमलाही मनापासून धन्यवाद. आपण त्या ठिकाणी लाईनमध्ये यायचं आहे. आपण या ठिकाणी बोरगाव टीमला विनंती आहे. बेलकडे यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. 1 षटक 3 धावा आणि 3 विकेट. आपण विनंती करूया